श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनःपूर्वक स्वागत. मागच्या भागात आपण संगीतकार विजय नारायण गवंडे यांच्या सुरांच्या प्रवासाला स्पर्श करून आलो आणि आता या दुसऱ्या भागात आपण त्या प्रवासात अजून खोल उतरतोय. संगीत, शब्द आणि भावना या तिन्हींचा संगम जिथं होतो तिथून सुरू होतो त्यांचा खास जादुई सूर. विजयजी, दुसरे एक हिंदी म्हणा किंवा मराठी म्हणा एक दिग्गज संगीतकार म्हणजे अजय अतुल. आणि तुमची बरीच गाणी अजय गोगावले यांनी गायला. देवा काळजी तर त्यांचं फेमस आहेच गाणं. आणि ते असं म्हणतात, तसं आम्ही ऐकलं की त्यांचा आवडता संगीतकार म्हणजे विजय नारायण गवंडे. ही खूप मोठी पावती आहे तुमच्यासाठी. त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव कसा आहे? त्यांच्यावर काम म्हणजे जोगवाला मी त्यांचं म्युझिक होतं आणि बॅकग्राऊंड स्कोर माझा होता. त्यावेळी आमची ओळख झाली. मग आमची माझं कामही त्यांना आवडलं होतं. त्यामुळे ते तशी ओळख झाली आणि आम्ही नेक्स्ट फिल्म पांगिरा मी केली होती. बॅकग्राऊंड गाणी मी केली होती. त्यात अजयने गाणं गायलं होतं माझं. घावं पडला नावाचं एक गाणं गायलं होतं. तर तिथून मला तो गायक म्हणून तो खूपच टेक्निकली स्ट्रॉंग आहे अजय. बरोबर. तो नुसतं मी म्हणतो ना टेक्निक हे पण आत्मसात केलं पाहिजे. संगीत आपण शिकू म्हणजे, पण भावना कशी आणायची, एक्सप्रेशन्स काय असतात, मॉड्युलेशन काय, व्हिब्रेट, हे त्याला खूप परफेक्ट कळतं. तो खूप हुशार आहे कारण तो स्वतः वादक आहे. बरोबर. एखादं इन्स्ट्रुमेंट वाजल्यासारखं कसं गायलं पाहिजे आपण हे त्याला परफेक्ट कळतं. खूप छान. सो तो माझा आवडता गायक आहे. त्यानंतर मग आम्ही मध्ये काय नाही केलं, मग डायरेक्ट आमचं 16-17 आम्ही ते रेकॉर्ड केलं देवा काळजी. त्यानंतर इतिहास केला आणि अजय आणि माझं आणि गुरुचं असं कॉम्बिनेशन ते वर्क झालं. तिथून आमची खूप गाणी. त्यानंतर पायी फुपाटा ते सुद्धा खूप असंच इन्स्पिरेशनल गाणं. त्यानंतर इन्स्पिरेशनल गाण्याची एक डिमांड आली फिल्ममध्ये की त्याला इन्स्पिरेशनल गाणं पाहिजे, देवा काळजीसारखं गाणं पाहिजे, पायी फुपाटासारखं गाणं पाहिजे. पायी फुपाटा गाणं सुद्धा आम्ही इन्स्पिरेशनल म्हणून केलं होतं. तेही खूप हिंदीवाल्यांनी पण अडॉप्ट केलं. अडॉप्ट केलं. हो, इन्स्पिरेशन ही सगळी ट्रेंड आहे तो. हो. विजयजी, एक गाणं तयार होतं तेव्हा सर्वात पहिली ठिणगी शब्दातून येते की धुनेतून येते? नाही, काय होतं, पहिली गोष्ट आमच्या डोक्यावर जितका डिरेक्टर बसेल तेवढं लवकर गाणं होतं. आणि नाही कधी असं काय फिक्स ठरलेलं नाही आहे कुठल्या गोष्टीचं. आता देवा काळजी हा एक शब्द होता. त्याच्यावर मी म्हटलं मी याच्यावर तुला गाऊन देतो आणि देवा काळजी तुला रिदम मध्ये बसवून देतो, त्याच्यावर तू लिही. तर मी गुरुला कधी कधी सांगतो की तू काय एक लाईन सुद्धा दे मला, मी पुढे बघतो. तसं आम्ही केवड्याचं पानं तू, त्याच्यात त्या 2 लाईन होत्या. केवड्याचं पानं तू कस्तुरीचं रान, केवड्याचं पानं तू कस्तुरीचं रान तू, पाघोळल्या जीवाचं ग भान तू. ही लाईन त्याच्याकडे होती. ही बघ कसं वाटतंय. तर मी चाल लावली त्याला लगेच. अरे हे भारी वाटतंय. हे येतं कुठून सर? नाही, आता तुम्ही एखादा शब्द दिला, आता आपल्याला सवयच असते ना. आम्ही कविता पण चालीत म्हणतो, भजना पण ऐकलेली आहेत अनेक. परत तेच आपण खूप जुनं साहित्य, जुनं संगीत खूप ऐकलंय. जे संगीत होतं म्हणजे मेलडी होती, ज्याच्यावर काम केलेलं होतं. आणि हुशार मंडळी होती. कोणी कम्प्युटर येतो म्हणून संगीतकार झाला असं नाही, किंवा माईक वर बोलता येतं म्हणून निवेदक झाला असं नाहीये. ते असं नाही, त्याचा अभ्यास आहे, त्याची माहिती आहे. ते कामी पण हे बरंच गॉड गिफ्टेड आहे सर. हा, शिकवून नाही येणार. शास्त्र शिकवून येतं. शास्त्र शिकवून, हे कला नाही, तुम्ही क्रिएशन नाही शिकवतायत. बरोबर. म्हणून सगळे उत्तम गायक आहेत, ते उत्तम संगीतकार असतीलच असं नाही. एक मोठं उदाहरण म्हणजे किशोर कुमार. ते गॉड गिफ्टेड. त्यांच्याकडून तसं आहेत. तर मला सांगा की तुम्ही पहिला चित्रपट तुमचा जोगवा, तुम्ही बॅकग्राऊंड स्कोर केलं, पार्श्वसंगीत केलं. त्याचं पार्श्वसंगीत आणि गाणी तयार करणं याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे कुठलं चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला? गाणी काय होतं, गाणी पहिली तयार होतात, म्हणजे गाण्यांच्या सिच्युएशन ठरतात, गोष्ट ऐकतानाच ठरवलं जाते. तर आपल्याला प्रेमगीत पाहिजे, इथं आपल्याला सॅड सॉन्ग पाहिजे, इथं इन्स्पिरेशनल पाहिजे, इथं फिल्मच्या थीमचं गाणं पाहिजे. पार्श्वसंगीतात तुमच्याकडे फिल्म रेडी येते, त्यामुळे तिथंही कंपोजिशन हाच प्रकार आहे. आम्हाला ते धून फक्त तिथं शब्द नाही आहेत, तिथं आम्हाला ते कंपोजच करायचं आहे. हे कंपोजिशनच करायचं आहे आपल्याला. त्यामुळे ते फक्त त्याच्यात शब्द नाही आहेत काय. त्यामुळे ते कंपोजरचं कामच आहे. तिथं कंपोजरच पाहिजे जातीचा, ते सुद्धा करायला. बरोबर. आणि ते तुम्हाला ते भाव समजून घेणं, वेळ काळ त्याच्यातला समजून, त्या खूप
मोठा प्रकार आहे बॅकग्राऊंड स्कोर. गाणं एक वेळ मी सोपं म्हणतो की एक गाणं धरलं मी केलं, कारण ते नंतर गाण्याच्या स्टाईलने शूट करणार आहेत. पण आता माझ्याकडे शूट होऊन आलंय, त्याला मला मॅच करायचंय माझं म्युझिक त्यांच्या डायलॉग प्रमाणे, त्यांच्या वेळ काळ सगळं बघून मला ते करायचंय. जर तो एखादं असं मुलीचा बाप मेलाय आणि मुलगी आक्रंदन करून रडते आणि मी जर तिथं तिच्याच पिचचं वाजवत बसलो, हाही एक अभ्यास आहे परत बॅकग्राऊंड. बरोबर, ती वर ओरडते, किंचाळते, रडते, आणि तर माझं म्युझिक हे खूप लो टोनला असलं पाहिजे. तो बॅलन्स साधला पाहिजे, तो बॅलन्स, फ्रिक्वेन्सीचा बॅलन्स. पुन्हा हे टेक्निकलच गोष्ट आहे. बरोबर, जी नुसतं संगीत तुम्हाला फिल्ममध्ये काम करताना किंवा लाईव्ह शो सगळं नुसतं संगीत शिकून नाही, त्याच्यावर तुम्हाला टेक्नॉलॉजी, टेक्निकली गोष्टी तुम्हाला आत्मसात केल्या अभ्यासल्या पाहिजेत. ह्या गोष्टीमध्ये दशावतारचं जे पार्श्वसंगीत, नाटकांचं जे पार्श्वसंगीत असतं ते, त्याला जो आलाप देतात किंवा ते बीट्स देतात मृदुंगाचे किंवा पेटीवर जे स्वर वाजवतात, म्हणजे त्यांना खरंच मानलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. ते आणि दशावताराला खूप इतिहास मोठा आहे. म्हणजे मी तर ऐकलं 400 ते 800 वर्षापूर्वी 800 वर्षाचा इतिहास आहे. म्हणजे काय, म्हणजे ते 800 वर्षापूर्वी पेटी माझ्यामध्ये नव्हती. तर काय करत असतील, त्याचं काय, मृदंग होता, तबला मृदंग होते, पेटी नव्हती, तो सूर नव्हता. काय करत असतील, कसं ते करत असतील, म्हणजे संगीत देणं कधी सुरू झालंय याचा एक अभ्यास झाला पाहिजे ऍक्च्युली. आणि तसं बघायला गेलं तर जुने जे चित्रपट होते त्यांचे संगीतकार आणि पार्श्वसंगीतकार एकच असायचे. आजही ते आहे. पण कधी कधी काय होतं, संगीतकार आता काहीतरी अनेक प्रोजेक्ट घेतलेले असतात, मग ते वेळ देत नाहीत. बॅकग्राऊंड स्कोर हे वेळ देऊन करण्याचं, तिथं चल आलंय तर पटकन गुंडाळण्याचं काम नाही. ते गाणं कसं होतं, आज बसलो आम्ही, पूर्ण लांबीचा चित्रपट बघितला पाहिजे, स्टोरी माहिती, 3 तासाचा फिल्म करायला आम्हाला, माझं काम करायला मला 1 महिना लागतो. त्यानंतर मग पुढे त्याचं रेकॉर्डिंग, त्याचं लाईव्ह सगळं ते, आणि त्याचं मिक्सिंगचे 10-15 दिवस, असं ते 2 महिन्याची प्रोसेस आहे एका फिल्मचं बॅकग्राऊंड करणं. गाण्याचं तसं नाही, आम्ही सकाळी बसलो की संध्याकाळपर्यंत एक गाणं रेडी करतो, त्याचं स्ट्रक्चर, शब्द, हे ते सगळं रेडी करतो. लाईव्ह 1-2-3 दिवसात करतो, 4-5 दिवसात आमचं गाणं पूर्ण होतं. पार्श्वसंगीताचं तसं नाहीये, तिथं तुम्हाला बसावंच लागतं. विजयजी, आपल्या संगीत शैलीमध्ये भावनिकता, साधेपणा आणि सुरेलपणा दिसतो. हे जपताना कुठली जाणीव ठेवायला लागते मनामध्ये, काय सांगाल? मुळात ते आता प्रत्येकाचा काम करण्याचा पद्धत आहे, किंवा तो काय, तो कुठल्या परिस्थितीतनं तो आलेला आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड इमोशनल बॅकग्राऊंड आहे, त्याचं सधन बॅकग्राऊंड आहे, त्याचं म्हणजे तो टेक्निकली बॅकग्राऊंड आहे चांगलं, तर त्याप्रमाणे त्याचं काम होत जातं. काही लोक अनुभवातनं शिकत जातं. मी अनुभवातनं खूप शिकलो, आणि तिथं हे जे गाव सोडून जाणं असतं ना, ते तुमच्या खूप कामी आलंय. म्हणजे माझ्यात कलाकारात गाव असलं पाहिजे, कलाकारात गाव असलंच पाहिजे, त्याशिवाय तो कलाकार, ती प्रतिभा, त्याची संवेदनशीलता म्हणतात, ती येणार नाही, ती नाही येणार. गाव असलं पाहिजे. आणि गावात काय होतं, गावात ज्या आम्ही काहीतरी काय होतं, गावातली लोकांना जनरली पटकन बोलून जातात खरं. तिथं मुंबईया नसतात कोणी, अरे बाबा दादा क्या बात आहे, सुंदर, असं कोण बोलत नाही. हा, बरा केलंस, हे एक वाक्य, किंवा अरे काय आहे ता, किती वाईट, काय आहे धडकर, हे जे असतं ना, त्याच्यात ती भीती असते, अरे माझं काम चांगलं झालं पाहिजे. आणि परत पुन्हा तेच कलाकारांना ना, भोगलेलं असेल त्यानं, किंवा त्याचं आयुष्यातले तुम्हाला ना परमेश्वर देतो सगळं, कलाकाराला सगळे भोग देतो, त्याच्यातून तो तावून सुलाकून मग ते इमोशन्स बरोबर त्याचे ते गाण्यात येतात. आणि स्वभाव सुद्धा तुमचा, मी तर थोडासा शांत असा हे आहे, म्हणजे की असा खूप आक्रमकता माझी नाहीये, की त्यामुळे मी खूप मेलडी, शांत, मला ते आवडतं. म्हणजे करू शकत नाही असं नाही, म्युझिक मध्ये पण उतरतो तो स्वभाव, म्युझिक मध्ये उतरतो, 100% उतरतो. काय ते कोंबडो कुकुर कुकुर, तो एक वेगळा आहे जॉन. तसलं गाणं परत नाही आलं, कारण तुमची सगळी शांत रसातली गाणी आहेत सगळी. पण ती तशा प्रकारची गाणी सुद्धा ऐकायला आवडतील. हो, नक्कीच करीन मी, पण ते फिल्म मध्ये लिमिटेशन समोर येईल, ते ताटात येईल, ते जेवायचं. ठीक आहे. मगाचपासून आपण टेक्निकच्या बद्दल बोलतोय. कॉम्प्युटर सुद्धा तुम्ही अगदी खूप लवकर वापरायला सुरुवात केलं, जर येत नसताना वापरायला सुरुवात केला. ह्या टेक्निकचा, त्यातल्या त्या संगणकीय क्लुप्त्यांचा किती आता वापर व्हायला लागलाय, काय सांगा? नाही, वापर आता खूप होतोय, कम्प्युटराइजच वापर होतोय. म्हणजे पण
म्युझिक तुमचं चाल चांगली नसेल, शब्द चांगली नसेल तर कम्प्युटर काही करू शकत नाही. गायक बेसिक चांगलं नाही गायला तर कम्प्युटर काही करू शकत नाही. तुम्ही म्हणाल की नाही ते कम्प्युटरनं केलं ना, तर बेसिक चांगलं सोल नाही आणता येत, आत्मा नाही आणता येत. कम्प्युटरला भावना नाहीत, कम्प्युटरचे आई वडील गेलेले नाहीयेत बरोबर. कम्प्युटर, त्याला भावना नाहीयेत. भावना तुम्हालाच होतायच्या. नक्की. आणि कम्प्युटर काय करतो, तुम्हाला साऊंड देतो, ट्रम्पेटचा साऊंड देतो मला, मी तो वाजवावा मलाच लागतो. साऊंड देतो, टेम्पो देतो, स्केल देतो. स्केल देतो. मग मला चित्र मला काढायचं, तो पेपर देतो, पेन्सिल देतो, रंग देतो. तुम्हाला अवेलेबल करून पाहिजे तो रंग मिळतो, पाहिजे ती पेन्सिल मिळते, पाहिजे ती जाडीची, कमी जाडीची, मोठ्या जाडीची, चित्र तुम्हालाच काढायचंय. कम्प्युटर तुम्हाला चित्र नाही काढून देणार, रंग तुम्हालाच भरायचे. बरोबर. आणि आता एआयचा पण जमाना आहे. आता एआयचा जमाना आहे. पण मला एआयची मला भीती नाही वाटत कुठल्याच अँगलने, कारण एआय पुन्हा तेच जावेद अख्तर भावना कुठून आणणार. एआय भावना नाही देऊ शकत तुम्हाला. एआय देवाकाळीसारखं गाणं नाही बनवू शकत. एआय मध्ये गाणं म्हणतो, तुम्ही शब्द टाकले ना, या गाण्याला चाल लागते, चाल लागते, सगळं रेडी होऊन येतो. पण तुम्हाला त्या भावना तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्हाला मिळणार नाही, 100% नाही. एआयचे जेव्हा व्हॉइस ओव्हर पण आपण ऐकतो ना, नाही, तर त्याच्यात ते ड्राय वाटतात. ड्राय खूप, त्याला काय ते करा तुम्ही, इफेक्ट द्या, ते तुम्हाला भिडणारच नाही. भिडणार नाही. जे सोल तुम्ही कुठनं आणणार त्याच्यात. विजयजी, आजच्या संगीत विश्वात सोशल मीडिया, प्रेक्षकांची आवड आणि व्यावसायिक दबाव यांच्यात नेहमी संतुलन साधावं लागतं. ते कसं जमवतात? आता काय झालंय की रीलवर चाललं पाहिजे, ही एक जो तो येतो ते रीलवर चाललं पाहिजे ना गाणं. पण मी हे काय मानत नाही. मला काय वाटतं की तुम्ही एक चांगलं गाणं करा, चांगलं काम करा, लोकांना ते आवडणार. लोक ते कधी ते डोक्यावर नक्कीच येणार आहेत. मी केवड्याचं पान केलं, ते गाणं आमचं छान वर्क झालं, ते इतकं रीलवर वापरलं गेलं. आम्ही करताना ते डोक्यात नसतं रीलवर करणार ना, मी रीलसाठी गेलंच पाहिजे वगैरे, असं जर मी काम करायला लागलो ना तर फिनिश आहे, ते नाही वर्क होणार. आता मी रीलसाठी करतो असं नाही, मी माझ्या संगीतासाठी करणार, मी माझ्या शब्दांसाठी चाल करणार, मी माझ्या गायकासाठी चाल करणार. तो आम्ही सगळे मिळून ती पोहोचवणार लोकांपर्यंत. आणि इमोशन्स जेव्हा आपण देतो ना, ते इमोशन्स लोक शेअर करतात तुमचे, आणि त्या गाण्याची गुणवत्ताच रील पर्यंत त्याला पोहोचवते. करेक्ट. असं आता आलेला प्रकार. तेच ना. मला सांगा की स्वतंत्र संगीतकार म्हणून कार्य करताना येणारी मोठी आव्हानं कोणती आहेत? मोठी आव्हानं म्हणजे पहिली, आता मराठीमध्ये ना, मराठी फिल्ममध्ये ऍक्च्युली चित्रपट हे व्हिज्युअल आणि साऊंडचं माध्यम आहे. बरोबर. ऑडिओ व्हिज्युअल गोष्ट महत्वाची आहे, स्क्रिप्ट महत्वाची, हे सगळं बरोबर आहे. पण ऑडिओ व्हिज्युअल हा त्याच्यातला मेन पिलर आहेत 2. तर ते व्हिज्युअलवर चांगले काम करतात, व्हिज्युअलवर खर्च करतात. पण ऑडिओवर त्यांना साऊंड डिझायनर नावाची एक पोस्ट असते फिल्ममध्ये. ती मराठी फिल्ममध्ये नसतेच बऱ्याचदा, खूप कमी. म्हणजे 100 फिल्म झालं ना, त्याच्यात 5 ते 6 फिल्ममध्ये साऊंड डिझायनर असतो. म्हणजे आता आपण इथं बसलोय, बोलतोय, तो कसला तरी आवाज आहे, तर इथं मी हात ठेवला, हे बॅकग्राऊंड मध्येच येतं. म्हणजे हात ठेवला, चष्मा उचलला, लावला, कपडे घासले, घड्याळाची टिकटिक, हे डिझायनर करतो सगळं. म्हणजे तो तुम्ही कुठे बसलात त्यानुसार तो साऊंड डिझाईन करतो, जिवंत करतो. तुमचं कोरडं ठेवत नाही. इथं फ्रेम इथे एवढीच लागलेली असते, पण मागणं कुठं गाडी जात असते, ट्रेन पास होत असते, कुठेतरी अभंग, सराउंड कुठेतरी अभंग लागलेला असतो. हे साऊंड डिझायनरचं काम आहे. तर साऊंडला महत्वच नाहीये. आणि त्यामुळे म्युझिक सुद्धा आपल्याला 4 गाणी पाहिजेत, ह्या लेवलचं डिरेक्टर लोकच त्याला जबाबदार आहेत फिल्मचे. त्यांना तो साऊंडचा नॉलेजच नाहीये. त्यामुळे काय होतंय की ते गाणी नगाला 4 गाणी पाहिजे, एक रोमॅन्टिक पाहिजे, एक दुःखी पाहिजे, एक थीम पाहिजे, एक डान्स नंबर पाहिजे, झालं त्यांचं काम. अरे आपल्याला साऊंड काय पाहिजे, आपल्याला कुठल्या स्टाईलचं काम करायचंय, फिल्म कुठे घडते, त्याचा साऊंड काय असणार आहे, त्याचं साऊंड डिझाईन कसं असणार आहे, यावर कुणाचाही अभ्यास नाही. स्पेशली मराठी फिल्ममध्ये. हे तू बंगालीमध्ये घ्याल, तुम्ही मल्याळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाल, कमालीचं साऊंडवर काम केलं जातं. करेक्ट. म्हणजे तुमचं नुसतं, मी आता जर इथं व्हिडिओ केला, तुम्ही बोलताय आणि नुसता बघितलं तर त्याच्यात माझ्या, मी जेव्हा त्याला बॅकग्राऊंड लावणार, त्याला साऊंड लावणार, वारं मागे पक्षी ओरडतायत का, तेव्हा ते इतकं जिवंत होतं, तेव्हा ते भिडतं. व्हिज्युअल आणि कानाच्या दोघांचा ते जेव्हा कंबाईन होणार आहे ना, तेव्हा ते भिडणार आहे. तर ती खंत खूप आहे आता, की ते त्याच्यावर काम खूप कमी लोक करतायत. आणि त्यामुळे त्यांना
म्युझिकवर खर्च करायचे नाहीत, कम्प्युटरवर करून द्या. हा ही वृत्ती जी आहे ना ती मला ते पटत नाही. मला मेंडोलिन वाजलं तर माझा मेंडोलिन प्लेअर येऊन वाजवणार, तर मला ते माझ्या प्रत्येक गाण्यात, माझी गाणी ऐकली तुम्ही जर, त्यात ऐकताना तुमच्या लक्षात येईल की मी लाईव्ह केलंय प्रत्येक गोष्ट. मी प्रोग्रामिंगवर म्हणजे त्या कम्प्युटरवरच नाही ठेवत. त्यामुळे ती भिडतात, त्यामुळे ती त्याच्यानं इमोशन प्रत्येक जणाचा हात लागतो. मी जे म्हणतोय, मी जी संगीत रचना मी जी त्याला सांगतोय, तो त्याच्या पद्धतीनं ती वाजवतो. ती भावना त्याची येते त्याच्यात, आणि मी चांगले म्युझिशियन्स वापरतो. सो ते आपोआप लोकांना आवडतं. लोकांना हे करण्यासाठी पैशाची गरज असते, तर त्यांचं ते तिथं ते खूप हात आखडता घेतात किंवा नाही नको, मग तिथं आम्हाला खूप लिमिटेशन्स येतात. तर हे तुम्ही एक 10% तरी बजेट साऊंड, ऑडिओ, संगीत याचं तरी ठेवलं पाहिजे. नक्की. अगदी पहिल्या चित्रपटापासून तुम्हाला शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. पार्श्वसंगीतासाठी सलग 4 वर्ष तुम्ही संगीत पण होतं, संगीत आणि पुरस्कार घेतलेत. आता हे करत असताना आयुष्याला कलाटणी देणारा एखादा क्षण तुमच्या या 20-22 वर्षाच्या कारकिर्दीत झाला असेल, तो कुठला समजता तुम्ही? कलाटणी म्हणजे देवा काळजी गाणं आलं आणि मी संगीतकार म्हणून लोकांनी मला स्वीकारलं. म्हणजे मी 2004-05 गेलो मुंबईत. त्यानंतर स्ट्रगल, काम सगळं चालू होतं, हळूहळू छोटी मोठी कामं. पण 2018 रेडिओ रिलीज झाली. म्हणजे ऑलमोस्ट 12-15 वर्षांनी मला अरे संगीतकार, गाणं चांगलं केलंय, गाणं चांगलं संगीतकार म्हणून मला मान्यता मिळाली की हा करतोय, ह्याचं गाणं वर्क झालंय, चांगलं गाणं केलंय. आणि तिथून मग माझ्याकडे फिल्म्स सुरू झाल्या, मी फिल्म्स करायला लागलो. नक्कीच. तुम्ही अनेक मालवणी गीतांना सुद्धा चाली दिल्यात. ती गाणी सुद्धा अगदी शिरा पडो सारखं गाणं असेल, किंवा दादा मडकईकरांचं ते गाणं याद त्याची येतं वगैरे. अशा प्रकारे अजून काही प्रोजेक्ट डोक्यात आहेत का? मालवणी माझं पहिलंच मला कलाटणी देणारच मालवणी देवा काळजी होतं. ते आम्ही थोडंसं मराठी पण त्यात ठेवलं थोडंसं, कारण प्रोड्युसरचं म्हणणं होतं की कळणार नाही. पण ते गाणं इतकं गाजल्यानंतर आता ते म्हणतात की नाही, मालवणीत पूर्ण करायला पाहिजे व्यवस्थित. मग आता मी करतोय गाणी ही दादा मडकईकरांचं याद त्याची येता केलं, त्यालाही भयंकर खूप रिस्पॉन्स मिळाला. लोकांना काय होतं, भाषा कळत नाही, कधी कधी बोली आपली कळत नाही, पण त्यांना तो इसेन्स भाषेचं गोडवा ते त्यांना आवडतं ऐकायला. आणि गाण्यातनं समजतं. काही शब्द तर आपल्या बोली आहेत शेवटी, त्या मालवणी काय वेगळी भाषा नाहीये, ती मराठीतनंच आणि गोव्यातनं थोडीशी मिक्स होऊन ती लहेजा ते लोकांना इतकं आवडलं. म्हणजे आपल्या देशावरचे विदर्भावर तिकडच्या लोकांना सुद्धा ते गाणं आवडलं. त्यांनी सुद्धा म्हटलं अरे अशी गाणी करा तुम्ही. मग आम्ही आता ठरवलं की मालवणी गाणी करायची. त्यानंतर आम्ही शिरा पडो केलं, मी आणि गुरुने. तुम्ही गायलात? मी गायलो त्यात ते गाणं. तर मी गायलो म्हणजे मेल गायक माझ्याकडे तसा नव्हता त्यावेळी अवेलेबल. तर मला मालवणी चांगलंच मी बोलतो, कारण मी इथं जन्मलो राहिलो. तर म्हटलं मीच गातो. आणि गुरु म्हटलं तू त्याच्यातले शेर, तो एक आम्ही प्रयोग केला होता. शेर आणि गाणं असा आम्ही तो प्रयोग केला, तर तो खूप आवडला लोकांना. बरोबर. मग आता आम्ही मालवणीवर म्हटलं आपण बोली आहे आपली, तर नेऊ. मच्छिंद्र कांबळेने जगाच्या पाठीवर नेली मालवणी. तर आता आपण आपल्या हातात आहे, तर आपण प्रयत्न करू ती भाषा, ती बोली पोहोचेल लोकांपर्यंत. मडकईकर सरांचं गाणं तुम्ही जे केलं त्यामध्ये ते त्या गायिकेने ते गायलं, पण त्यांना ते मालवणी प्रोनाऊन्सिएशनच्या वेळी काय? मालवणी म्हणताना मी पर्टिक्युलरली शब्द माझे हेल त्याचा शब्दाचा हे गाताना मी ते करून घेतो, वाचून घेतो, करून घेतो. त्यानंतर रेडूचं जे तातू कॅरेक्टरचे रेडर, तातू म्हणजे शशांक शेंडे होते, ते इकडचे नाहीत, ते तिकडचे, पुणे आणि तिकडे. त्यामुळे त्यांना माहितीच नाही लँग्वेज बद्दल. तर त्यांचं कम्प्लीट डबिंग मी करून घेतलं होतं रेडू फिल्मचं. म्हटलं नाही, 2 दिवस आम्ही बसून 2-3 दिवस लागले आम्हाला ते सगळं प्रत्येक भाषा. म्हणजे त्याच्यातल्या काही शिव्या होत्या त्या त्यांना देताच येत नव्हत्या, कारण तो उच्चारच त्यांना जमत नव्हता. बरोबर. तर मी म्हटलं नाही, तो येईपर्यंत करायचं. आणि ते तुम्ही जर ती रेडू बघितला ना लक्षात येईल. म्हणजे माझे अनेक मित्र फसले, नाही रे मालवणीच असणार तो, एवढं अस्खलित मालवणी नाही बोलू शकणार. म्हटलं नाही, ते करून घेतं. तर मला तो लँग्वेजचा लहेजा गेला नाही पाहिजे. आणि मी त्या काळातला संगीतकार आहे, म्हणजे आम्ही ऱ्हस्व दीर्घ ह्याचा आता ते खूप कॅज्युअल घेतलं जातं मराठी भाषेला.
तर मी ते ऱ्हस्व दीर्घ सगळं बघतो चाल करताना. तसंच मालवणीच्या बोलीचं पण मला ऱ्हस्व दीर्घ, त्याचा हेल, त्याचा लयजा सांभाळा, याच्यावर माझं पूर्ण पर्टिक्युलर लक्ष असतं. त्यामुळेच ते वर्क होतं, त्यामुळे लोकांना आपलं वाटतं. नाहीतर सिरियलमध्ये जे मालवणी बोललं जातं ना, ते लोक शिव्या घालतात, ते काय चालवलं, हे काय चालतात, मी काय मालवणीची वाट लावतात. तो लयजा येत नाही, लयजा येत त्याच्यामुळे नाही. गंमत हां. जाते सगळी त्याच्यात. करेक्ट. विजयजी, जिल्ह्यात आपले अनेक गुणी कलाकार आहेत, मग अशी आपण त्याच्यावर चर्चा केली. त्यामध्ये गायक आहेत, वादक आहेत. अशा संगीत क्षेत्रात येणाऱ्या किंवा संगीत शिकणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल, जर त्यांना असं करिअरच्या दृष्टिकोनातून इकडे पाहायचं असेल तर? त्यांना माझ्या खूप ओळखीचे आहेत, माझ्या जवळपासचे आहेत. त्यांना मी असं म्हणेन की तुम्ही ते संगीत, त्यांचा संगीताचा कान चांगला आहे, त्यांचा निर्मिती करण्याची त्यांची क्षमता पण आहे. पण काय होतं, टेक्निकल नॉलेजमध्ये ना आता त्याच्यात ते कमी पडतं. आणि ते का ते जाणून घेत नाही आहेत, किंवा मला कधीच कुठला कलाकाराचा कधीच फोन येत नाही की बाबा मला तू सांगू शकतो का की काय ह्या गोष्टी. मी बसलोय म्हणजे माझी इच्छा आहे, कोणतरी माझ्याकडचं मला जे येतं एक दोन जे काही येतंय मला ते मी सांगतो तुम्हाला, त्याच्यातनं डेव्हलप करा तुम्ही, त्याच्यातनं प्रयत्न करा, चांगलं संगीत करायचं. म्हणजे आपल्याकडची पोरं तयार झाली पण असा तो खूप निवांत आहेत, सुशेगात आहेत. त्यांना तशी काय त्यांचं घर आहे स्वतःचं, त्यांचं घरी आई हाक मारून जेवायला बोलवते, त्यामुळे तसं काय अडलेलं नाही आहे त्यांचं. तर ते त्यांनी जरा थोडंसं डेडिकेशनने, पॅशनली ते करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते दिसत नाही मला आज. आता एक वेंगुर्ल्याचा मुलगा एक छान वाजवतोय, छोटा मुलगा, तो चांगला तयार होईल आणि तो शिकतोय, त्यामुळे ते राहील. त्याला योग्य जर गायडन्स झाला पाहिजे, त्याला योग्य शिकवलं पाहिजे. नाहीतर ते आपल्याकडे थोडेसे लोक हो काय माका शिकवतो, आमका काय सांगतले, आम्ही तर ह्या वृत्तीतनं बाहेर येऊन जरा थोडं नम्रपणे विचारा. मी मुंबईत गेलो ना, मी लोकांना मी येऊ का तुमच्याकडे, बसू का, बघू का तुमचं काम, मला शिकता येईल का, करू का, हे मी केलेलं आहे. तर ती भावनाच दिसत नाही मला कोकणात आत्ता शिकण्याची. त्यांना ते दिलंय, सरस्वती तुम्हाला मिळते, पण पुढे डेव्हलप करायचं काम तुमचं आहे. सरळ आहे. कला तुम्हाला मिळाली नशिबानं, तुम्ही नशिबान आहे, तुमच्याकडे कला. ती कोणाकडे ना 1 लाखात 1 कलाकार असतो. हो, त्याच्यात तुम्हाला आता ती सरस्वती तुम्हाला प्रसन्न आहे, तर तिला आता डेव्हलप करा, तिची पूजा करा. तर ते होत नाही आहे. नक्कीच. भविष्यातल्या काही योजना, काही प्रोजेक्ट म्हणजे मी आता माझं VNG म्युझिक नावाचं लेबल केलंय, जे मी इंडिपेंडंट म्युझिकसाठी केलं, अल्बम, सॉंग्स आणि यासाठी. तर मग त्यात जास्तीत जास्त मालवणी बोलीवरची गाणी करायची. मला जे फिल्ममध्ये करता येत नाही किंवा करायला मिळत नाही, ते मला इकडे थोडं करून बघायचं प्रयोग. तर त्यात थोडं आहे. आता माझ्या हातात फिल्मचे प्रोजेक्ट असल्याने मी थोडंसं ते स्लो आहे, पण ते मी या वर्षात आता 2026 मध्ये मी माझं VNG म्युझिकवर काम करून आम्ही काही मालवणी गाणी आणणार आहोत, काही फोकमधली गाणी आणणार आहोत, जी थोडी ट्रेंडी साऊंडने, टेक्नॉलॉजीनं थोडी ट्रेंडी असतील, पण त्यात कल्चर असेल, संगीताचं कल्चर असेल, शब्दांचं कल्चर असेल. ते चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर आणणार की हे ऐका, असं हे असे शब्द हवेत, अशी रचना हवी, हे लोकांपर्यंत पोचवायचं काम नक्की करायचा मानस आहे माझा. नक्कीच. काही मालिका आणि व्यावसायिक नाटकांसाठी सुद्धा तुम्ही पार्श्वसंगीत दिलेलं आहे. त्याच्या लिस्टमध्ये अजून काही भर होते का? हो, आता काही नाटकं, माझी 2 नाटक तर आता माझे अपकमिंग येते. माझे 5 नाटकं चालूच आहेत. आता 2 नवीनचं रिहर्सल्स आणि चालू आहे, ते बघून आता मला त्याच्यावर काम सुरू करायचं आहे. तर ती येतील आता या काही महिन्यात, ती नाटकं नक्की येतील. विजयजी, मला असं वाटतं की आपल्या मुलाखतीचा शेवट जरा त्या देवा काळजीच्या 2 ओळींनी झाला तर खूप बरं वाटेल. मी एवढा पट्टीचा गायक ना, किंवा मी परफॉर्मर नाही, मी कंपोज करतो, मी वाजवतो. तरी मी म्हणेन, तर होणारा होताला, जाणारा जाताला, मागे तू फिरू नको, उगाच सांडू न, खऱ्याची संगत खोट्याची धरू नको, येईल दिवस तुझाई मानसा, जिगर सोडू नको, तुझ्या हाती आहे डाव सारा, ही सारग झाल कालची रे, देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे, देवा काळजी. वा, खूप सुंदर, खूप सुंदर. विजयजी, ह्या मनमोकळ्या गप्पांसाठी, सुरेल विचारांसाठी आणि अनुभवासाठी मनपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद. तुमच्या संगीत प्रवासात अधिकाधिक यश लाभो तुम्हाला. नवीन सुरावट, नवीन स्वप्न आणि नवीन क्षितिज विस्तारत राहोत हीच शुभेच्छा. धन्यवाद. आकाशवाणीचे आभार. श्रोते, हे होते संगीतकार विजय नारायण गवंडे. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावर लवकरच पुन्हा एका नव्या व्यक्तिमत्वासह भेटूयात. तोपर्यंत संगीत ऐकत रहा, मन आनंदी ठेवत रहा. नमस्कार.